नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार आहोत निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस. तर आज आपल्याला डेट आहे 22 जुलै, म्हणजेच एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस आहे. तर आपल्याला वाट बघायची 10:30 वाजेपर्यंत. का? कारण तोपर्यंत आपले लेवल ऍडजस्ट होतात, त्याच्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करूया. तर आता काय दिसतं आपल्याला डाटामध्ये, तर डाटा रीड करायचा प्रयत्न करूया. डाटामध्ये रेजिस्टन्स साईडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय, म्हणजे 24,200 वरून 24,100 ला 9:17 शिफ्टिंग आहे. हिला आपण कन्सिडर नाही करणार. तर माझा रेजिस्टन्स कुठे आहे? 24,100 वरती. कोणामुळे? तर आहे ओआय चेंज आणि व्हॉल्यूम मुळे. आता रेजिस्टन्स मध्ये ओआय चेंज व्हॉल्यूम मुळे दिसतंय. त्याचं पर्सेंटेज ग्राफ बघूया. येलो बॉक्स वरती दिसतंय 24,200 ला चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ डिक्रीजिंग आहे, म्हणजेच रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 24,100 वरती. आता त्याच्या खाली कुठे पर्सेंटेज वाढताना दिसते का? तर 24,000 वरती मार्केट चालू आहे. 24,000च्या रेंज मध्ये पर्सेंटेज ग्राफ इकडे 41-49 दिसतं. पर्सेंटेज ग्राफ बघूया ओपन करून. पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीज होताना दिसत आहे, म्हणजेच रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होऊ शकतो. पर्सेंटेज कमी आहे पण इन्क्रीजिंग मोड मध्ये मला दिसत आहे. आता येऊया सपोर्ट साईडला काय दिसतंय? तर सपोर्ट साईडला पण शिफ्टेड फ्रॉम टॉप दिसतंय. 24,100 वरून 24,000ला 9:31 ची शिफ्टिंग आहे. हिला चेक करायची आहे आता आपल्याला की ऍक्च्युअल मध्ये शिफ्टिंग आहे का रेंज शिफ्टिंग आहे. कारण माझा सपोर्ट कुठे आहे? 24,100 वरती. कुणामुळे? तर व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मुळे. आता इथं पर्सेंटेज ग्राफ करूया ओपन आणि चेक करूया. तर ह्या व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज इन्क्रीजिंग होताना दिसतोय, म्हणजेच मार्केट खाली मूव्ह झाल्यामुळे ओआय मुळे सपोर्ट मानत आहे. तर लक्षात असू द्या, जर हे दोघं पण येत असतील तर ऍक्च्युअल मध्ये शिफ्टिंग होणार आहे. आणि जर शिफ्टिंग झाली तर म्हणजेच सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप हा कन्सिडर होणार आहे. आता काय दिसतंय? सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम दिसतोय. वीकनेस वाढताना दिसते, तर म्हणजेच सपोर्ट साईडने बेरिश प्रेशर आहे. बेरिश प्रेशर असेल तर आपण कुठला ट्रेड प्लॅन करू शकतो? पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पुढचा ट्रेड कुठून होऊ शकतो? तर 24,100 सेफ, 24,050 थोडीशी रिस्क. 24,000च्या रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड कधी करणार? ज्यावेळेस रेजिस्टन्स जर शिफ्ट झाला तर आपण 24,000च्या रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड प्लॅन करणार. चला 10:30 वाजेपर्यंत पुढे जाऊया. चल 10:30 वाजलेले आहेत. आता मार्केट कुठं आहे? तर 24,000च्या रेंज मध्ये. काय इथनं माझा कॉलचा ट्रेड बनू शकतो का? फर्स्ट टाइम रजिस्टर सपोर्ट वरती आलेला आहे. स्ट्रॉंग सपोर्ट आहे का? नाहीये. तर सपोर्ट माझा जर सकाळपासून स्ट्रॉंग असता तर हा रनिंग कॅन्डल मध्ये मी ट्रेड केला असता, पण सकाळपासून स्ट्रॉंग नाहीये, तो शिफ्टेड आहे. जर शिफ्टेड असेल तर तो बेरिश आहे ऑलरेडी. अशा वेळेस एक स्ट्राईक प्राइस खाली मार्केट जाऊ शकतो. ठीक आहे. तर मार्केट आता काय करतं? दोघांच्या मध्ये आहे. आपल्याला रिट्रेस्ट आली, लेवलवर आला तर आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. लेवलवर आला नाही पण काय वरती गेलेला आहे, 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय. ज्यांना पुट सेल करायचं ते पुट सेल करू शकतात, कारण 24,000च्या खाली आता तर मला काय मार्केट दिसत नाहीये. आणि इथं टार्गेट बुक करू शकतो. मार्केट रेजिस्टन्सला आले 24,000च्या, पण ऑलरेडी रेजिस्टन्सच्या वरती चाललंय. इथे पण आपण रनिंग कॅन्डलचा ट्रेड नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? कारण रेजिस्टन्स वरनं खाली शिफ्ट झालेला आहे आणि वरचं पर्सेंटेज अजून खूप जास्त आहे. त्याच्यामुळे रनिंग कॅन्डलचा ट्रेड तर बनणार नाही. आपल्याला लेवलच्या खाली वेट करावं लागेल. लेवलच्या खाली क्लोज झालं आणि रिटेस्ट भेटला तर पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्यासाठी आपल्याला वरची पर्सेंटेज कमी झाली पाहिजे. सेफ ह्याच्यामध्ये अजून काय करू शकता तुम्ही? ह्या लेवलवरनं कॉल सेल करून बसू शकता. का बसू शकता? कारण रेजिस्टन्स शिफ्ट झालाय, वरनं खाली आलेलं आहे. त्याच्यामुळे कॉल सेल करणं बेटर राहील. कारण जोपर्यंत वरचे पर्सेंटेज कमी होणार नाही, मार्केट खाली येणार नाही. मार्केट लेवलच्या खाली क्लोज झालेला आहे आणि विदाऊट एंट्री देता तर खाली चाललेला आहे. ज्यांनी कॉल सेल केलेला आहे त्यांचं 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे, ते काय करू शकतात? एसएल कॉस्ट टू कॉस्ट करू शकतात आणि 24,000च्या सपोर्टला त्यांनी त्याला बुक करू शकतात. कारण सपोर्टच्या खाली पण काही नाही. मार्केट इथं आलेलं आहे. इथं कॉल सेल वाल्यांचं ज्यांचं टार्गेट आहे त्यांनी बुक केलं पाहिजे. आता काय मी सेफ वाले अजून कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतात का? नाही करू शकत. फर्स्ट टाइम ज्यावेळेस आलतात त्यावेळेस त्यांनी रिटेस्ट केला असता तर आपण कॉलचा ट्रेड प्लॅन केला असता. आता आपल्यासाठी हा कॉलचा ट्रेड बनत नाहीये. ट्रेंडच्या अगेन्स्ट जे ट्रेड करतायत त्यांच्यासाठी पण फर्स्ट टाइम असेल त्यावेळेसच करायचं. दरवेळेसच टार्गेट येईल असं नाहीये. आणि हा माझा ट्रेडिंग टाइम संपलेला आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. आज सेफ वाल्यांसाठी ट्रेड भेटलेला नाहीये. का नाही भेटला? कारण ज्यावेळेस लेवलच्या खाली क्लोज झाले तर आपण एंट्री नाही करू शकत. त्याच्यामुळे काय अडचण नाहीये. ज्यांनी सेलिंग केले त्यांच्या सेलिंगसाठी आज 2 ट्रेड झाले, एक पुट सेल आणि कॉल सेलचा. तरी काय हरकत नाहीये. आता तुम्ही म्हणणार सेलिंगला जास्त कॅपिटल लागतंय, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही जर समजा एओसीचा कोर्स केला असेल, ह्याच्या आधी आम्ही सेलिंगचा कोर्स केला होता, त्याच्यामध्ये पण शिकवलं होतं की हेज करून कसं सेल
करता येतं कमी कॅपिटल मध्ये. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तर होम पेज वरती जायचंय. होम पेज वर आल्यानंतर फ्री इव्हनिंग वेबिनार ही लिंक ऍक्टिव्हेट होते 6:45 ला. इथे तुम्ही जॉईन करू शकता. गेट नोटिफाय वर क्लिक केलं तर व्हॉट्सअप चॅनल खुलेल, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. तिथे पण तुम्हाला काही नवीन इव्हेंट्स असतील, काही अपडेट असतील तर त्याच्यावरती तुम्हाला लिंक भेटेल, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. एओसीचे जर कोर्स करायचा असेल, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकायचा असेल तर एक्सप्लोर कोर्सेस वरती क्लिक करा. एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एओसी अकॅडमीचं पेज खुलेल. त्याच्यावरती दिसेल इथे पुण्यामध्ये 30 जुलैला बॅच चालू होणार आहे. त्या बॅचची जर डिटेल हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 8149459525 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिटेल्स घेऊ शकता. अन्यथा सपोर्ट नंबर वरती पण कॉल करू शकता. 9953262262 या नंबर वरती पण कॉन्टॅक्ट केलं तर बाकीचे तुम्हाला कोर्सेसचे डिटेल भेटतील. जसं मुंबईला चालू होणार आहे आणि हैदराबादला पण चालू होणार आहे, तर या बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.